जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी जळगावमधील विविध सरकारी पदावरील कर्मचाऱ्यांनी गेल्या 3 दिवसापासून कामबंद आंदोलन सुरू केले असून त्याचा परिणाम म्हणून सरकारी कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळत आहे। सरकारी खात्यातील विविध पदावर काम करणारे कर्मचारी आपल्या कामावर हजर नसल्याने नागरिकांनी मात्र त्यांची कामे होत नसल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। या कर्मचाऱ्यांच्या संपावर यावेळी रोष व्यक्त केला आहे। या संदर्भात आज दिनांक 23 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता नागरिक सूरज नारखेडे व नागरिक राजू चव्हाण यांनी याबाबत अधिक माहिती दिली। जळगावातील तहसील कार्यालय येथे या नागरिकांनी माहिती दिली आहे। नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। तहसील जळगाव येथे आले असता आता आज असं या काही कामास्तव आले असता इथं माहिती पडलं की सरकारी कर्मचाऱ्यांचा इथं संप आहे, परंतु संप हा कोणत्या पद्धतीचा आहे? कुठेतरी त्यांनी काहीतरी पगार वाढ वगैरे याचे काही मागण्यांच्या संदर्भात संप आहे, परंतु शासनाने यांना आधीच भरपूर दिलेलं आहे, त्यांना आता का द्यावं? आम्ही त्यांच्या संपाला विरोध करत नाही, परंतु जे लोक एक कर्तव्याला चांगले जागणारे आहे, कर्तव्याला कुठेतरी चांगली दिशा देणारे आणि न्याय देणारे, यांना कुठेतरी याबाबत मोबदला मिळाला तर आम्हाला काही हरकत नाही। परंतु आमच्यासारखे नागरिक बरेचसे इथं व्हिजिटर म्हणून येतात, कामं घेऊन येतात, परंतु काम कोणत्याही क्षणी होत नाही। असे अनेक शासकीय कार्यालयांमध्ये, महसूल कार्यालयांमध्ये अनेकदा जाऊन सुद्धा नागरिकांना परत यावं लागतं। एवढ्या उन्हातानाचं एक तालुक्यावरतून लोक येतात, त्यांचा पेट्रोल खर्च जातो, त्यांचा बराचसा वेळ जातो। एवढ्या मोठ्या उन्हामध्ये अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांनी नागरिकांना वेठीस धरणं योग्य नाही आहे। कुठेतरी हा संप, त्यांचा संपाला आमचा कुठेही विरोध नाही, परंतु त्यांनी हा संप कुठेतरी थांबवून या लोकांची कामं करायला पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे। तुम्ही काय कामासाठी आले होते? काम झालं का? आम्ही जळगाव तालुक्यातले काही महत्त्वपूर्ण कामं होते आणि काही आमचे इथं पाण्यात रस्त्यांच्या संदर्भातले कामं होते। आम्ही 2-2 महिन्यापासून पोर्टलवरती तक्रारी केलेल्या आहे आपले सरकार पोर्टलवर। त्या पोर्टलवरचं जे नियम आहे तो 30 दिवसाच्या आत तहसील कर्मचाऱ्यांना किंवा महसूल कर्मचाऱ्यांना त्याच्याबाबतचं उत्तर द्यावं लागतं, पण कुठेही आतापर्यंत त्याचं उत्तर मिळालेलं नाही। आणि त्या गोष्टीची विचारणा करण्यासाठी इथं आलो। इतरत्र कर्मचाऱ्यांचा तर संप चालू आहे, पण ज्यांचा संप नाही आहे ते सुद्धा इथं उपस्थित नाही। ही बाब अत्यंत खेदजनक आणि निषेधार्थ आहे, याबाबत आम्ही निषेध व्यक्त करतो। मैं इतने दूर से बरहामपुर से आया हूँ सोसाइटी निकालने के लिए। कहाँ पर आए थे आप? ये तहसील कार्यालय में जलगांव में। अब वो कोई पटवारी मिला नहीं मेरे को, और इतने दूर से परेशान होते यहाँ पर आया हूँ। क्या काम था आपका? वो सोसाइटी निकालने के लिए आया था मैं। उसके बाद में कोई मिला नहीं होगा, वापस जा रहा हूँ मैं भी। इतनी परेशानी हो रही है, हर धूप में भाई भी आई, मैं भी साथ में आया था। हाँ, वो सोसाइटी के लिए आया था ना। क्या दिक्कत आ रही तुमको? क्या मतलब? अब वो फॉर्म भरने के लिए, फॉर्म भरने वाला कोई है ही नहीं यहाँ पर। क्यों नहीं है? अब यहाँ है ही नहीं कोई, यहाँ संप चल रहा है। मतलब संप की वजह से आपका काम हुआ नहीं? हाँ, वापस जाना पड़ा बरहामपुर। अब नाम बोलो आपका। हाँ? आपका नाम? राजू किशन चौहान।